11वा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग। वदे श्रीपति क्षेत्र बोलती पार्थाया देहाते, इहाते जाणे तया बोलती क्षेत्रज्ञ असे ज्ञाते। सर्वक्षेत्री मीची किरीटी क्षेत्रज्ञ वसे जाण, क्षेत्र क्षेत्रज्ञासी जाणणे तेची मानितो ज्ञान। क्षेत्र कोणते कसे कोणते तद्विकार कोठून, क्षेत्रज्ञ कसा कोण ऐकते संक्षेपे सांगेन। हेची ऋषीजने परोपरीने नानाविध छंदांत, असे गायिले आणि विवरिले श्रुतींत उपनिषदांत। कार्यकारणी निर्णय करुनी बहुविध दृष्टांतांनी, सप्रमाण हे कथिले ब्रह्म प्रतिपादक वाक्यांनी। पाची भूते अहंकार तो बुद्धिमूळ अव्यक्त, मनदशेंद्रिये पाच आणखी पाच विषय ते येथ। द्वेष आणि सुख दुःख चेतना, इच्छा धृती संघात, संक्षेपे हे क्षेत्र वर्णिले असे विकारे युक्त। पृथ्वी पाणी तेज समीरण गगन पाच ही भूते, प्रकृती तत्व जे मूळ बोलती अव्यक्त असे त्याते। पाप पुण्य सुख दुःख निवडणे हे निर्मळ हे मैळ, ब्रह्मजीव संबंध सांगणे हा बुद्धीचा खेळ। जसा किरीटी असेची काष्ठी अग्नि सर्वथा गुप्त, अहंकार तो तसा राहतो प्रकृती माझी साध्यंत। पाची भूते पावती जिथे ऐक्य अशा देहात, मी म्हणतो जो नाचवितो चहूकडे निभ्रांत। वाया मन हे नाव तत्वता कल्पनाची सावयव, जेणे संगे जीव दशाये सद्वस्तुसी सदैव। नेत्र श्रोत्र घ्राण रसत्वक ज्ञानेन्द्रिय पंचक हे, हस्तपाद मुख शिस्न गुद अशी पाच आणखी पाहे। स्पर्श रूप रसगंध पाचवा जाण शब्द गगनाचा, पंचविध असा विषय सर्वथा असे ज्ञान करणांचा। देणे घेणे आणि चालणे शब्द बोलणे वाचे, मलमूत्राचा त्याग पाच हे विषय कर्म करणांचे। इंद्रिय वृत्ती विलीन होती हृदयाच्या एकांती, जीवा शिवाची पडता गाठी होयतेची सुख म्हणती। न पावताही अशी अवस्था भ्रांत होऊनी जगणे, विषयी रमणे केविलवाणे दुःखतेची तू जाणे। आणि इच्छिले आमिष न मिळे इंद्रियांसी सेवाया, असा पडे जो डाव पांडवा द्वेष असे नाव तया। चैतन्याची सत्ता साची असंग साक्षीभूत,
जाण शरीरी सर्वतोपरी, तीची चेतना येथ. भूतकाळची गोष्ट आठवे, अथवा कानी येई, तदा अंतरी स्वभावताजी जागृत वृत्ती होई. आणि पांडवा वाटे भावा, तो विषय प्राप्त, तीची सर्वथा असे बोलिली, इच्छा जाण यथार्थ. ह्या देही सहकार्य ठेविते, जीपाची भूतांचे, त्या शक्ती ते जाण भारता, नावधृती असे साचे. 36 समुदाय तथा संघात असे नाव, क्षेत्र असे हे तुझ सांगितले, विशद करुनिया सर्व. तरी सर्वथा ऐक तू आता, ज्ञानलक्षणे पार्था, जी स्वभावता अंगी बाणता, लाभे मुक्तावस्था. नमस्कारुनी केला कोणी, कधी मान सन्मान, तरी मरण ते गमे तया ते, अमानित्व हे जाण. मुखे न बोले जरी बहु केले, उपकार जगावरती, झाकी निपजे दान पुण्यजे, अदंभित्व ते निरुती. हळुवारपणे पाय ठेवणे, चालताची भूवरती, स्पर्शे जीवा तेथ पांडवा, तयांसी सुख विश्रांती. स्नेह पाझरे पुढा अक्षरे, धावती तया मागे, बोलन चकुणा खुपे अर्जुना, अथवा वरमी लागे. परिमित बोले शब्द कोवळे, सत्य आणि सुरसाळ, हितप्रद भले सहज उसळले, जसे अमृत कल्लोळ. कृपादृष्टीने घडे पाहणे, जयाभूत मात्रास, बुडत्या जीवा हात द्यावया, कधी न मानी त्रास. काया वाचा मनी सर्वथा, विश्वहितास्तव झटणे, परपीडा नच कधी चिंतणे, तीची अहिंसा जाणे. तरी स्वभावे जे जे पावे, जगी प्रिया प्रियते ते, निवांत सोशी सर्वथा अशी, क्षांती बोलिली येथे. निस्पृह बोले निर्भय डोळे, अंतःकरणी सरळ, आर्जवनावे हे जाणावे, ज्ञानलक्षण प्रबळ. नित्य अंतरी सर्वतोपरी, श्री सद्गुरुचे ध्यान, निधान पार्था तेची सर्वथा, तेची सुख समाधान. गुरुदेव पिता गुरुची देवता, सर्वथैव गुरुमाता, नेणे पार्था मार्ग अन्यथा, जो गुरु सेवे परता. न जाय तीर्था न च धरी व्रता, नेम धर्म न च पाहे, क्षणहि न राहे गुरु सेवे विण, आचार्योपासन हे. अंतरी भला निर्मळ झाला, आत्मज्ञाने श्रेष्ठ, बाह्य भाग तो कर्मेची धुतो, जाण शौचते येथ. न ढळे चित्ती जरी उसळती,
सुखदुःखांच्या लाटा स्थिरस्वरूपी वृत्ती जाहली, ते स्थैर्य नरश्रेष्ठा। मन जतन करी नित्य अंतरी, सावधरा हे पूर्ण। काढुनी घेतो विषयांतुनी तो, आत्मविनिग्रह जाण। मानी व मना समान नाना, विषय सर्व ते येथे। स्वर्ग सुख हिते तुच्छ जयाते, वैराग्य असे निरुते। हे मी केले सिद्धी पावले, मजमुळेची हे साच। अशी अहंता नशिवे चित्ता, अनहंकार असाच। जन्म मृत्यूचे वार्धक्याचे, नाना व्याधी गणांचे। भान राखणे सदा अंतरी, तसे दुःख दोषांचे। गृहसुत दारादि किन्न थारा, मोह ममत्वा देणे। इष्टानिष्टी सदा किरीटी, समत्व चित्ती असणे। अनन्यतेने माते भजणे, मीची हो उनी निरुते। करणे विजनी वस्ती विटुनी, बहुजन संमर्दाते। अध्यात्मी दृढ बुद्धी ठेवणे, आत्मानात्मविवेके। तत्वज्ञाने ज्ञेय देखणे, सर्वत्र सदा असके। अशी रहाटी दिसे किरीटी, ज्याच्या देहाधारे। मूर्तिमंत ते ज्ञान अवतरे, जाण मनुष्याकारे। डोलत जैसा दिसे आवळा, तळहाती वाटोळा। पार्था पाहे तैसे तुझ हे, ज्ञान दाविले डोळा। ह्या ज्ञानाशी विपरीत अशी, सर्वथैव जी दिसती। ती जाणे सर्व लक्षणे, अज्ञानाची निरुती। ज्ञेय काय ते कथितो तू ते, ऐक अर्जुना आता। जया जाणता पुरुषतत्वता, भोगी मुक्तावस्था। अनादि परते असे जयाते, परब्रह्म हे नाव। राहे सहजे सर्वथैव जे, गिळुनी सदसद्भाव। नसे म्हणावे तरी स्वभावे, दिसते विश्वाकार। विश्व म्हणावे तरी सर्वथा, ही माया साचार। मृत्तिका घटी की तंतुपटी, अभिन्न एकची पाहे। तैसे निरुते सर्वात्मकते, सर्व हो उनी राहे। जिथे पहावे तिथे तयाते, मुखे मस्तके डोळे। हात पायही तसे चिराही, जग व्यापुनी सगळे। एकची असता नुरे तत्वता, व्याप्य व्यापका ठाव। द्वैत बोलुनी परी दाविती, अद्वैताचा भाव। जरी सर्वतो परिभासतो, इंद्रिय गुण आभास। तरी इंद्रियातीत भारता, सहजे जाणतयास। अलिप्त परिते धारण करिते, पहा सकल विश्वास। निर्गुण मानी भोग त्रिगुणी, जरी घडे हितयास। ते प्राण्यांच्या आत राहते, तसे असे बाहेरी। चराचरी ते भरुनी राहिले, ते जवळी ते दूरी।
अतिसूक्ष्मत्वे असे स्वभावे न च ते इंद्रियगम्य तर्क न च शिवे तिथे जाणते मनबुद्धीसी अगम्य अविभक्त असे परंतु भासे विभक्त से ते भूती ते भूतादिक चराचराचे असेची कारण निरुती पार्थापाळी सृजी संहरी तेची भूतमात्रास महाशून्यते त्रिगुणां सहजे राहे गिळुनी न भास ते अग्नीचे दीपन साचे ते जीवन चंद्राचे बोलती तमापलीकडे ते महातेज तेजाचे ते आदीचा आदि सर्वथा ते वृद्धीची वृद्धी ते जीवाचा जीव पांडवा ते बुद्धीची बुद्धी ते कानाचे कान मनाचे मनहि तेची तू जाण तेची गतीचे चरण अर्जुना ते प्राणाचा प्राण ते नयनाचे नयनहि तेणे आकारे आकार विस्तारे विस्तारहि तेणे संहारे संहार ते भूमीची भूमी जळते राहे पिऊनी जळास होय निशिदिनी दिवे लावणी जाते जे तेजास श्वासोच्छ्वास हि ते पवनाचा गगनाचा अवकाश ज्ञेयते असे जेणे भासे आघवाची आभास विश्वात्मकते विश्वरूपते व्यापुनिया विश्वास असे एकले गिळुनी राहिले जे द्वैता द्वैतास जया देखता आटे द्रष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी जेथे ज्ञाता ज्ञान तत्वता ज्ञेय रूपती होती ज्ञान हि निरुते तसे ज्ञेयते ज्ञानगम्य हि तेच असे हृदयी सर्वांठाई जगी तुझे नाहीच असे क्षेत्र हे असे ज्ञान हे असे ज्ञेय हे पाहे करुणी सोपे तुझ संक्षेपे सांगितले पार्था हेची जाणती म्हणुनी होती पात्र जगी मद्भक्त सहजे येथे सायुज्याते करुणी घ्यावया प्राप्त प्रकृती पुरुष हि तत्वे दोन्ही अनादि ऐसे मानी प्रकृती तत्वते क्षेत्र सर्वथा पुरुष क्षेत्रज्ञ गणी केवल सत्ता तोची तत्वता पुरुष बोलिला येथ कर्मजात ते पार्था निरुते प्रकृती तत्व निभ्रांत महदादिक हे विकार पाहे प्रकृतीपासुनी होती तसे सर्वथा त्रिगुण हि पार्था सत्वादिक संभवती कार्यकारणा जाण अर्जुना प्रकृती बोलती मूळ सुख दुःखांचे भोग भोगणी हा पुरुषाचा खेळ प्रकृतिवश असा पुरुष भोगितो प्रकृतिजन्य गुण भोग शुभाशुभतया जन्म घ्यावया लावितोची गुणसंग असे तत्वता त्याची सत्ता तो अज अव्यय पाहे परंतु माया संग धरुनिया जन्म मृत्यू तेला है सर्वद्रष्टा भर्ता भोक्ता
महेश्वर अनुज्ञाता असे शरीरी सर्वतोपरी पार्था त्याची सत्ता परमपुरुष तो तेवी बोलती परमात्मा हि तया ते पुरुष प्रकृती विवंचनाती तुझ सांगितली येथे तो पुरुष असा आणि गुणमयी अशी प्रकृती जो जाणे सर्वथा तया न च धनंजया पुनरपि जन्मा येणे असो शरीरी तो संसारी करो हि कर्मे सारी परी अंतरी सर्वतोपरी अहं ममत्वान धरी म्हणूनी देही विदेहत्वते तया लाधले जाण स्वानुभव बळे सहज खुंटले जन्म आणखी मरण कुणी अंतरी ध्यान धरुनिया आप आपणान बघती सांख्ययोग तो कुणी अन्यते कर्मयोग आचरती स्वये नेणती कुणी किरीटी अशा विविध मार्गांस परी ऐकती संत जनोक्ती ठेवुनिया विश्वास आणि वर्तती तसेची भजती तत्पर हो उनी माते तेहि तत्वता तरती पार्था सर्वथैव मृत्युते असे सकल हे योगी पाहे आत्मरूप अनुभविती विविध साधना करुणी अर्जुना मुक्त सर्वथा होती जे जे काही स्थावर अथवा जंगम निपजे येथे जाण क्षेत्र क्षेत्रज्ञाच्या संयोगे सर्वहिते तरी अर्जुना एकची नाना नाशिवंत भूतांत सम अविनाशी ईश्वर पाहे तो ज्ञाता निभ्रांत असोत नाना दीप अर्जुना जैसे एकची तेज सर्वान् भूती समान तैसे आत्मतत्वते सहज स्वानुभवे सर्वत्र आघवे ईश तत्व जो पाहे आत्मनाश तो न करी सहजे परमगती ते लाहे प्रकृतीची करी कर्मे सारी आत्मा आश्रय मात्र तो न च करता न वा करविता जरी भरला सर्वत्र परमात्म्याचे असेची साचे जया जाहले ज्ञान जाणे पार्था तोची सर्वथा जगी ज्ञान संपन्न एकची सोने हो कुणी लेणे नटले विविधाकारी नाना रूपी नटे तेविते आत्मतत्व अविकारी सर्वानुभूती अशी प्रचिती एकत्वाची येता पावे ज्ञाता तोची तत्वता ब्रह्मरूपता पार्था अनादि निर्गुण अव्यय म्हणुनी हा परमात्मा येथ राहे देही तरी न काही करी न होई लिप्त तो अमूर्तना मूर्त अर्जुना तेवी एकना विविध तो आत्मत्वे असे स्वभावे नसे मुक्तना बद्ध जळात भासे रविबिंब जसे तयात रवितो नाही भरत सत्तमा तो परमात्मा तसाची पाहे देही क्षणभंगुर हे शरीर पाहे आत्मा शाश्वत नित्य
तेवि सर्वथा शरीर मिथ्या आत्मा निर्गुण सत्य सूक्ष्म म्हणून ते लिप्त न होते जसे सर्वगत गगन भरला देही सर्वत्र तसा अलिप्त आत्मा जाण जसा प्रकटवी एकला रवी पार्था सकल हि लोक क्षेत्राभास प्रकाशक तसा क्षेत्रज्ञ असे देख लटिकी सृष्टी लटिकी प्रकृती लटिकी नाना भूते विश्वी भरले सत्य एकले आत्मतत्व शाश्वतते क्षेत्र आणखी क्षेत्रज्ञाचा असा भेद ओळखिती ज्ञानदृष्टीने प्रकृती लंघुनी ते ब्रह्मत्वा येती क्षेत्र क्षेत्रज्ञ भेदाचे असे जात निवेदन तोची भावार्थ गीतेचा हा अध्याय 13